महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण आलो आहे चिकोळे येथे आपण एअरटेलची डिश बसवायला आलो आहे. एअरटेलची डिश बसवाय तर याचा सेटअप कसा करायचा हे आज तुम्हाला या व्हिडिओत मी सांगणार आहे. तर चला बघूया आपण. पूर्ण साहित्य बघूया. हे अशा प्रकारचे 2 नट आपल्याला याच्यामध्ये इन्सर्ट करायचे. हे 2 नट बसवली घ्यायची, दोन्ही नट आपण इथे लावून घ्यायचे. हे 2 नट आपण लावून झाल्यानंतर हा जो मेन पार्ट आहे, हा पार्टला हा जो बाण आहे, बाण वरच्या साईडला करून देऊन आपले इथून मॅच करून या साईडची नट इथून असं घालायचे. आणि 10 नंबरच्या पाण्याने हे आपण आता ओळून घ्यायचं. सगळे पूर्ण टाईट करून ठेवायचं, लूज ठेवायचं नाही. आणि हा आता पूर्ण फिट झालेला आहे आपला. हा फिट झाल्यानंतर हा नट घ्यायचा आहे आणि याच्यातून ही जी नट आहे ती हे फुल एकदम मॅच करायचं आणि मॅच करून फिट करून टाकायचं. फिट म्हणजे पूर्ण फिट करायचं नाही, हे नंतर करायला लागतं. हे नट पूर्ण फिट केल्यानंतर हा लहान साईजचं जे नट आहे ते आपल्याला याच्या आतून घेऊन हा जो नटाचा भाग आहे व आतून असं टाकायचं. आतून हे जी चकती येते, चकती लावली नाही तरी चालते, पण आपण लावूया. दोन्ही साईडला सेमच, इकडच्या साईडला फक्त एक काम करायचं, हे जे नट आहे ते आतल्या साईड करून टाकायचं आपण. त्याच्यामुळं आपल्याला काम करताना परत सोपं जातं. आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. असेच तुमच्या डीजीबद्दल माहितीपूर्ण आपल्याला व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटतील आणि मराठीमध्ये सोप्या भाषेमध्ये. आता हे आपले पूर्ण हा सेटअप तयार झाला आहे. आता आपल्याला LMB सॉकेट लावायचं. LMB सॉकेट लावायचं सुद्धा काय अवघड नाही. हे जे आहे हे आतल्या साईडला आहे बेंड, हे आतल्या साईडला तोंड करून लावायचं आहे. असं नाही लावायचं, हे आतल्या साईडला लावायचं. आणि हा मिडियम साईजचा नट आहे तो टाकायचा आहे. हा नट पूर्णपणे आवळून घ्यायचा आपल्याला. ते LMB आत्ता लावा किंवा नंतर लावा, कधीही लावलं तरी चालतं. मी आत्ताच लावून घेतो.
तुम्ही स्क्रूड्रायव्हर वापरला तरी चालेल. आता हा LMB करताना असा हा पूर्ण तिरका करायचा. सेट करताना हा थोडासा वरच्या साईडला करायचा. हे याचा फिट करून घेतो. हे करताना हे डिस्कच्या मागच्या साईडला येतं, जिथं बेंड असतो याचा आकार त्या साईडला आपल्याला बसवायचं. 4 नटात 4 आपण पोलात आपण नट लावून घ्यायची ती, आणि हे नट पूर्णपणे ज्या काही वेळेस लावून घ्यायची. 4 इंच एकदम टाकायचे आणि मग आवळायचं. नट टाकताना नेहमी क्रॉसमध्ये टाकायचे. म्हणजे 1 मिनटं मला दाखवतो मी कसं क्रॉसमध्ये लावलेलं. हे बघा, पहिल्यांदा इथं लावलं आहे आणि दुसऱ्यांदा इथं न लावता डायरेक्ट इथं, म्हणजे क्रॉसमध्ये कसं 4 नट ते होलं एकदम मॅच होऊन जाते ती. चारही नट लावून झाली की आपण आवळून घ्यायची. आता पूर्ण डिशला 10चा पाना पुरेसा होतो. कधीतरच 11चा पाना लागतो, ते पण 10च्या पाण्यासोबतच अटॅच असतो, त्यामुळे आपल्याला काय दुसरा पाना घ्यायची गरज नाही. पूर्ण आपला सेटअप झाला आहे.